गुरुचे अधिकरण तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियासा. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मस्तकही पायावरी. संतांचा महिमा तो बहु दुर्गम प्राप्तीसाठी काम नाही ते बहु दुर्गम झाले माणसगाल तरी होईल काय कामधेनो. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरिता घेतलेला अभंग देहूतील सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे असणारे जगद्गुरु सखोपकार आहे यांचा 3 चरणाचा आणि संतांचा महिमा कोणाला कळतो आणि कोणाला कळत नाही हे सांगतात. विठ्ठल अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा. आज श्री संत श्रेष्ठ भगवंताचे लढीवाळ भक्त नामदेवराय यांच्या समाधी सोहळ्याचा उत्सव चालू आहे आणि या उत्सवातील आज दशमीला उत्सव चालू होतो. दशमी ते चतुर्दशी 5 दिवसाचा उत्सव आहे आणि हा उत्सव आमचे श्री गुरु विठ्ठल महाराज देहूकर आणि बडवी पाटील मंडळी या दोहोपासून निर्माण झालेला उत्सव आहे हा. यांचंही फळावरती प्रेम आहे आणि आमचंही भाग्य की आम्ही फडाच्या वतीनं का होईना या ठिकाणी आम्हाला सेवा मिळते. त्याच्या अगोदर मला वाटतं 30-35 वर्ष आठवण म्हणून सांगतो. 30-35 वर्ष या ठिकाणी आजची सेवा आमचे गुरु वैकुंठवासी हरिभक्तपर्यंत विठ्ठल बाबा घोडे यांची सेवा या ठिकाणी होत आहे आणि अगदी माझ्या माहितीप्रमाणे शेवटचं कीर्तन घोडे बाबांनी याच ठिकाणी केलं आणि पुढे भाद्रपदात त्यांचं देहावसान झालं. खूप मोठमोठ्या महात्म्यांची सेवा या ठिकाणी झालेली आहे आणि ती पुण्य म्हणा आज या ठिकाणी आमची पूर्व पुण्य म्हणा या ठिकाणी मला सेवा मिळते.
विठ्ठल 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 तुकोबराय अभंगात सांगतात. तुकोबराय म्हणतात संतांचा महिमा दुर्गम आहे म्हणजे कठीण आहे. तो कुणाला कळतो आणि कुणाला कळत नाही. अगोदर कुणाला महिमा कळत नाही हे सांगतात आणि त्याला एक दृष्टांत देतात आणि तो दृष्टांत देऊन नंतर महिमा कुणाला कळतो ते सांगतात. अभंग फार छोटा आहे. अगदी 3 चरणाचा अभंग आहे. फार छोटा अभंग आहे. पण अर्थाच्या दृष्टीने जर पाहायला गेलं तर अगदी आता आपण तुकोबरायांचा एक अभंग म्हणजे एक समुद्र आहे आणि त्या समुद्रातून आमच्यासारख्या वाजता लहानसा किती काढणार आहे? एक वंजळ काढणार. समुद्रातून एक वंजळ काढणार. तर त्या दृष्टीनं आपण अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न करू. तुकोबराय सांगतात संतांचा महिमा दुर्गम आहे, कठीण आहे. दुर्गम आहे म्हणजे काही गोष्टी सुगम असतात आणि काही गोष्टी दुर्गम असतात. दुर्गम म्हणजे ते कळतच नाही, भयंकर कठीण. आणि हे सुगम असतात ते सहजासहजी करतात, सहजासहजी समजतात. हे समजण्याकरिता बुद्धीची आवश्यकता आहे. बुद्धी पाहिजे. बुद्धी नसेल तर हे कळत नाही, हे समजत नाही. बुद्धी तुम्हा आम्हाला सर्वांनाच आहे, सर्वांनाच बुद्धी आहे. पण जी बुद्धी पाहिजे ती बुद्धी आपल्याकडे नाही. सामान्य माणसाला जी बुद्धी असते ती बुद्धी सामान्य असते. आणि जी माणसं काही योग मार्ग करून नामस्मरणाचे साधन करून जी बुद्धी प्राप्त होते ती बुद्धी विशेष असते. त्या बुद्धीनं ते कळलं जातं. बुद्धी नुसती बुद्धी प्राप्त झाली तरी त्या गोष्टीचं ज्ञान आवश्यक आहे. जर ज्ञान नसेल तर ती वस्तू कळत नाही. बुद्धीची आवश्यकता आहे, ज्ञानाची आवश्यकता आहे.